त्यामुळे त्यांच्याकडे मी अनेकदा काही दिवस राहून देखील मला शिकता आलं. म्हणजे गुरुकुल पद्धतीचं शिक्षण कसं असतं. ओके. तर क्लासिकलचा जो बेस आहे तो माझा अशा पद्धतीने पंडित राजा काळे यांच्याकडे गुरुजींकडे तो पक्का झाला. म्हणजे तिथे सुरू झालं. हां, तरी आणि ह्या पण हे सगळं क्लासिकल तुम्ही शिकत होता की लाईट क्लासिकल पण नाही, मी फक्त क्लासिकल शिकलो. कारण माझं असं वैयक्तिक मत आहे, की तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये जर का करियर करायचं असेल, तरी देखील तुम्हाला आपल्या भारतीय संगीताचा जो पाया आहे, विच इज क्लासिकल म्युझिक, ट्रू. ते शिकणं गरजेचं आहे. सो नाईस. कारण तुम्ही डायरेक्टली जर का लाईट शिकायला लागलात, तर मग तुमचा पाया कुठेतरी डळमळीत असतो आणि लाईट म्युझिकमध्ये देखील तुम्हाला क्लासिकलच्या अडचणी ह्या येतातच. ओके. लाईट म्युझिकमध्ये गाण्यांमध्ये बारीक-बारीक हरकती असतात, तानं असतात. त्या क्लासिकल मधूनच तुम्हाला शिकता येईल. खरंच. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, ह्या सगळ्या प्रवासात मला गाण्याची अजिबात आवड नव्हती. मला फक्त माझ्या आईने सांगितलं म्हणून मी गाणं शिकत होतो. ओके. आणि ह्या सगळ्या प्रवासात मला प्रचंड स्पोर्ट्सची आणि खेळण्याची प्रचंड आवड. मी घरी खोटं बोलून गाण्याचे क्लासेस मिस करायचो. ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जायचो, फुटबॉल खेळायला जायचो. ओके. नंतर एक माझी अशीच एकदा चोरी पकडली गेलेली, की माझ्याबरोबर एक मुलगी जी शिकत होती, तिला आईने बघितलं, "अगं तू गेली नाहीस आज क्लासला." "आज कुठे क्लास आहे?" म्हणे. "मीच आहे." "अगं पण नचिकेत तर गेलाय." क्रिकेट खेळायला. क्रिकेट. तर माझी आई आणि मी शाळेत होतो ना, आईवर वडिलांना एक टेन्शन असते, की अरे हा कुठे गेला बरोबर. घर सोडून वगैरे असं बरोबर. काही. तिने लगेच तिला क्लिक झालं, की हा आपल्या मैदानात शाळेच्या मैदानात गेला असणार. असणार. ती छडी वगैरे, काठी वगैरे घेऊन आली आणि मैदानाच्या गेटमधून आत येताना मी तिला बघितलं. माझे मित्र म्हणाले, "तेरी तो लग गई अभी." खलास. खलास. मग तसाच मी घरी गेलो बेदम. मी खूप मार खाल्लाय हो. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू हर, की तिने मला इतकं मारलंय. हो. म्हणजे मी तर म्हणतो ज्याच्यावरती प्रेम असतं त्यालाच हां, मारतात. तिने मला माझ्या आईने मला छडीने मारलंय, चपलेने मारलंय. माझ्या आईने पहिल्या माळ्यावरून माझं दप्तर खाली फेकलंय. अय्या. मला घरात घेतलं नाही. पण आय एम व्हेरी थँकफुल टू हर. ओके. कारण आत्ताच्या मुलांना थोडंसं जरी का आई-वडिलांनी मारलं तर त्यांचं इगो हर्ट होतं. बरोबर. आणि मग मी पोलिसात जाईन, यू हॅव नो राईट वगैरे असं काय. खरंच. 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे, ते जबरदस्तीने झालं. वा. पण जबरदस्तीने गाणं शिकत देखील माझ्या